मंडळी नमस्कार। आज पूज्य जोशी काका आपल्यासाठी ओम स्वामी समर्थ साधना केंद्रातील नक्षत्रवनाचा एक नवीन पदर उलगडणार आहेत। तुमच्या किंवा तुमच्या परिवाराच्या सुखशांतीशी भारतातील या पहिल्या संस्कारित राशी नक्षत्रवनाचा नक्की काय संबंध आहे हे आज आपल्याला जोशी काका सांगणार आहेत। काका नमस्कार। ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये नक्षत्रवन तुम्ही निर्माण केले आहे। आम्हाला या नक्षत्रवनाची संकल्पना थोडक्यात सांगाल का? नमस्कार मंडळी, आज आपण नक्षत्रवनावरती बोलणार आहोत। तर नक्षत्रवन म्हणजे काय असे अनेक जण मला विचारतात। तर नक्षत्रवन म्हणजे आपण ज्या नक्षत्रावरती जन्मतो आणि एक आराध्य वृक्ष त्याला तयार होतो, ते सगळे 27 नक्षत्र आणि 27 वृक्ष देवतात, त्याला नक्षत्रवन असं म्हणतात। पण मंडळी, हे सगळं करण्याचं कारण असं होतं की आपण कोणालाही जरी भेटलो तरी किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये गेलो तरी लोक असं विचारतात की तुमची रास कुठली आहे। तर मंडळी तसं नाही आहे। पहिल्यांदा आपण ज्या नक्षत्रात जन्मतो त्याच्यावर रास कळते। आणि नक्षत्रावरती पूर्वी कसं होतं, ॲलोपॅथी आपल्याकडे नव्हती किंवा होमिओपॅथी नव्हती आपल्याकडे। पण पूर्वीच्या ऋषीमुनींनी असं केलं की तुम्ही कुठल्या राशीमध्ये जन्मता, कुठल्या नक्षत्रावर जन्मता, तर ज्या नक्षत्रावर तुम्ही जन्मता त्याप्रमाणे तुमची पित्त प्रवृत्ती किंवा कफ प्रवृत्ती किंवा वात प्रवृत्ती आहे किंवा तुमची प्रकृती कशी आहे हे त्या नक्षत्रावरनं कळतं। आणि त्या नक्षत्रासाठी आराध्य वृक्ष कुठला, तर हेच पूर्वीच्या आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी त्याच्यावर अनेक वर्ष अभ्यास केला। आणि मग त्यातनं निष्कर्ष काढत 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 शेवटी त्यांनी 27 नक्षत्रांची 27 वृक्ष हे त्यांनी तयार केले। आणि मग त्याप्रमाणे त्या झाडांचा उपयोग त्या त्या नक्षत्र असलेल्या माणसांवर जर केला तर अनेक, म्हणजे तुम्ही बिलीव्ह पण नाही करणार, असे अनेक गुण किंवा अनेक फायदे अनेक लोकांना त्यात झाले। म्हणून हे 27 नक्षत्रांचं 27 झाडांचं एकत्रीकरण करून तयार केलेलं ते नक्षत्रवन। नक्षत्रवनाला आपण संस्कारित नक्षत्रवन असे का म्हणतो? कारण काय आहे त्याच्यामध्ये की लोक झाडं सगळीच लावतात, पण आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत होती की झाडं लावताना त्याच्यावर संस्कार केले जायचे। हळूहळू हे सगळं लोक विसरत गेले, कारण त्याचं असं होतं की त्याला वेळ लागतो खूप। मग आता एवढा वेळ कोण देणार त्यासाठी? पण खरं सांगायचं तर तुम्ही नक्षत्रवनामधली किंवा नक्षत्रांची जी झाडं आहे त्याच्यावर संस्कार करून जर ती झाडं तुम्ही लावली, कारण एका राशीमध्ये साधारण 2.25 नक्षत्र येतात, म्हणजे 3 झाडं त्यामध्ये येतात। तर त्या 3 झाडांवरती जर संस्कार करायचे असतील तुम्हाला आणि त्याचे गुणधर्म वाढवायचे असतील तर साधारण 3.5 ते 4 तासाचा विधी आहे त्याच्यावर। आता एवढा विधी तुम्ही कोण करणार? आणि ती करणारी तशी माणसं आहेत का? त्यांना त्याबद्दल माहिती आहे का? त्यांनी पूर्वी कधी तसं केलं आहे का? किंवा ते करणार आहेत का? त्यासाठी किती खर्च येतो किंवा त्यासाठी लागणाऱ्या वस्तू कुठे मिळतात, ह्या सगळ्याचा आपल्याकडे खरं सांगायचं तर कोणाला माहितीच नाही आहे। ज्यांना माहिती आहे ते किती करतील याबद्दल मला खूप साशंक आहे। पण मी माझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या। आम्ही सर्वांनी ह्या गोष्टी केल्या। का केल्या? तर लोकांना कळावं की नक्षत्रांवरती संस्कार करावे लागतात, नक्षत्रांच्या झाडांवरती संस्कार करावे लागतात। जेव्हा ते संस्कार आम्ही करतो तेव्हा त्यातले गुणधर्म जास्त वाढतात। आम्ही अनेक त्याच्या टेस्ट पण केलेल्या आहेत, लॅबोरेटरी टेस्ट केल्या आहेत। कारण अंधश्रद्धेला खत पाणी घालणं हे आमच्या संस्थेकडे नाही आहे, पण आम्ही मात्र सायंटिफिकली प्रत्येक गोष्टी आम्ही हे सिद्ध करत आलो आहे। तसंच नक्षत्रांवरती ज्यावेळेला आम्ही नक्षत्रांच्या वृक्षांवरती ज्यावेळेला आम्ही संस्कार केले त्यानंतर आम्ही त्यांच्या लॅब टेस्ट केल्या, त्यावेळेला असं आम्हाला लक्षात आलं की इतर झाडं आणि संस्थेमधली असणारी झाडं ह्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50% फरक आहे। बरं, हा प्रयोग आम्ही केल्यानंतर झाडं जशी मोठी होत गेली तर मोठी होत गेल्यानंतर प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक 1.5 वर्षानंतर झाडांवर पुन्हा संस्कार करावे लागतात। कारण झाडं लहान असतात त्यावेळेला संस्कार होतात, पण ते संस्कार त्यांच्या लक्षात राहावेत ते काय आहेत, झाडं काय आहेत, किंवा त्या झाडांना ही माहिती पाहिजे की मी काय आहे, मी वाढतोय खरं पण माझं महत्त्व काय आहे। हे सर्व महत्त्व आम्ही त्यांना वेदांमधनं अशी माहिती देऊन असे संस्कार करून आम्ही त्यांना वाढवतो। आणि ज्यावेळेला ही झाडं मॅच्युअर्ड होतात, म्हणजे साधारण 15-16 वर्षाची होतात, तेव्हा आपण म्हणू की ती झाडं मॅच्युअर्ड झाली। तसंच ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये
आत्तापर्यंत 15 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 13 ते 14 वेळेला आम्ही झाडांवरती संस्कार पण केले. मूळ संस्कार झालेच आहेत, म्हणजे जसे आपण करतो तसे संस्कार एकदा झालेच आहेत 3 तासाचे. पण पुन्हा ते रिव्हिजन व्हावं, पुन्हा त्या झाडांना कळावं की आपण काय शिकलोय लहानपणी, ते पुन्हा त्यांच्या लक्षात राहावं म्हणून ते 15-16 वर्ष आम्ही हे काम करतोय. आणि त्यानंतर ती झाडं काय तुम्हाला मदत करतात किंवा त्या झाडांपासून तुम्हाला काय फायदे मिळतात, ह्यासाठी आम्ही पुण्यामध्ये फलज्योतिषी कार्यालय म्हणून जे आहे, विजय जकांदर सर यांची टीम आमच्याकडे आत्तापर्यंत 6 वेळाला येऊन गेलेली आहे. ते 6 वेळाला म्हणजे साधारण 60 विद्यार्थी त्यांचे असतात. त्याच्यामध्ये ज्योतिर्भास्कर आहेत, विशारद आहेत, पंडित आहेत, ज्योतिष मार्तंड आहेत, अनेक तऱ्हेचे विद्यार्थी त्यांच्यामध्ये असतात. हे सगळे विद्यार्थी आमच्याकडे येतात. आम्ही त्या विद्यार्थ्यांना सकाळी त्यांची मेडिकल घेतो. आम्ही मेडिकलसुद्धा घेताना आम्ही ॲलोपॅथी डॉक्टरकडनं घेतो की मग त्यांची BP, डायबिटीज, थायरॉइड हे सगळं चेक करतो आम्ही त्यांचं. आणि मग आम्ही त्यांना त्या वृक्षांच्या खाली, म्हणजे त्या ज्या नक्षत्रावर जन्मले त्या नक्षत्र वृक्षाखाली आम्ही त्यांना बसवतो. त्या नक्षत्राचा मंत्र, ती दिशा आम्ही त्यांना तिथं सांगतो. आणि साधारण आम्ही 2 ते 2.5 तास त्या व्यक्तीला त्या झाडाखाली आम्ही बसवतो. आणि नंतर पुन्हा त्यांची आम्ही मेडिकल घेतो. पहिल्यांदा घेतलेला त्याचा रिपोर्ट आणि नंतरचा घेतलेला रिपोर्ट ह्याच्यामध्ये जवळजवळ 90% फरक आम्हाला दिसलेला आहे. आणि हे एकदा करून आम्ही थांबलेलं नाही, हे आम्ही दरवर्षी करतो. आत्तापर्यंत आम्ही 7 ते 8 वेळाला ही गोष्ट केली आहे. ह्याच्यामध्ये हजारो लोकांनी नक्षत्र वृक्षाचा लाभ घेतला आहे. ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये असे संस्कारित वृक्षाचं मोठं वन आहे. म्हणजे लोक नक्षत्रवन लावत असतील, लावली असतील, पण संस्कारित नक्षत्रवन असं आमचं भारतातील फक्त एकमेवच आहे. आणि ही झाडं काय काम करतात हे प्रत्यक्ष बघितल्याशिवाय का अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला ह्याचं कळणार नाही. पण नक्की तुम्ही या आणि बघा तुम्हाला की नक्षत्रवन म्हणजे काय आणि आपलं नक्षत्र काय आहे, आपण कुठल्या नक्षत्रावर जन्मलोय आणि आपला आराध्य वृक्ष काय आहे, त्याप्रमाणे तुमची प्रकृती काय आहे. तुमची प्रकृती जशी असणार आहे तसाच तो वृक्ष तुम्हाला साथ देणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी तुम्ही नक्की आमच्याकडे या, आम्ही नक्की तुम्हाला सांगू. अनेकांना त्यांच्या पत्रिकेमध्ये दोष आढळून येतात. त्या दोषांचं निवारण करण्यासाठी ओम स्वामी समर्थ साधना केंद्रातर्फे नक्षत्रवनाच्या संबंधी काही कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे का? खरं सांगायचं तर आम्ही ते असे कार्यक्रम घेतो. आम्ही लोकांना काय होत आहे की दिशाहीन झालीत लोक. मग लोक काय करतात, पत्रिकेने दाखवतात आणि मग कालसर्पयोग शांती करायला सांगतात. पितृदोष आहे, मातृदोष आहे, ग्रह सौख्य नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, लग्न ठरत नाही आहे, डिप्रेशन आले, अशा अनेक समस्या आहेत. पण मी म्हणतो असं त्याच्यामध्ये की लोक सांगतात, म्हणजे काही ज्योतिषी असं पण सांगतात की तुम्ही नक्षत्राची ही फांदी, तुम्ही ह्या नक्षत्राला जन्मलात तर ह्या नक्षत्राच्या झाडाची फांदी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा तर तुम्हाला बरं वाटेल. खरं सांगायचं तर फांदी तोडल्यानंतर त्याचं लाकूड तयार होतं तर त्याच्यामध्ये जीवच जातो. पण आमच्याकडे असा एक आम्ही मोठा एक मी काय म्हणतो कार्यक्रम आम्ही असा ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्याला नक्षत्राबद्दल काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही अनेक गोष्टी त्याच्या अडलेल्या आहेत तर त्या गोष्टी सुकर व्हाव्यात, सरळ व्हाव्यात म्हणून आम्ही नक्षत्र परिक्रमा आम्ही ठेवलेली आहे. तर नक्षत्र परिक्रमा ही भारतातील मला असं वाटतं पहिलीच आमची सुरू झालेली परिक्रमा आहे की ज्याच्यामध्ये संबंध 27 नक्षत्रांना तुम्हाला प्रदक्षिणा घालता येते. त्याच्यामध्ये माझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मातृदोष, पितृदोष किंवा आणखीन काही दोष असतील ते सगळे निवारण होतात. असा अनेक जणांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. आम्ही गेले अनेक वर्ष त्याच्यामध्ये स्वतः आमच्या संस्थेमधली काही लोक आहेत, आम्ही स्वतः आहोत त्याच्यामध्ये, अनेक लोक बाहेर नाही येतात. ती सगळी लोक आम्ही जसं जसं झाडांचं वय वाढत गेलं तसं आम्ही त्या परिक्रमा घालत गेलो आणि आम्हाला येणारे अनुभव हे आम्ही जतन करून ठेवत गेलो. आणि आज आमची झाडं इतकी मॅच्युअर्ड आहेत की मोठी झाडं झालेली आहेत आमच्या नक्षत्रांची. त्याला जर तुम्ही परिक्रमा केली, 11 प्रदक्षिणा जर तुम्ही त्याला घातल्या त्या संबंध नक्षत्रवनाला, तर मला असं म्हणायचं की 27 नक्षत्र म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी जो हरिपाठ लिहिला आहे, नीट ऐका बरं का मी काय सांगतोय. ज्ञानेश्वर माऊलींनी जो हरिपाठ लिहिला आहे 27 ओव्यांचा, 27 अभंगांचा, तो अध्यारूढ नक्षत्रवनासाठी आहे. 27 नक्षत्र, 27 पाठ, 27 ओव्या, हरिपाठ. तुम्ही नीट बघा, एकदा हरिपाठ नीट ऐका
म्हणजे तुम्हाला कळेल की ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय उत्तमरित्या नक्षत्रवनाचं अस्पष्ट पण जाणवण्याइतपत असं वर्णन केलंय. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे आलात आणि संबंध नक्षत्रवनाला 11चा प्रदर्शनात तुम्ही घातल्यात तर तुम्हाला अनुभव काय येईल, आमची झाडं, आमची नक्षत्राची झाडं तुम्हाला काय अनुभव देतील हे प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा आहे. आम्ही अनुभव घेतले, पण तुम्ही घ्या आणि बघा तुम्हाला त्यातून काय मिळतं. म्हणजे निर्जीव वस्तू, पानं ठेवणं, फळं ठेवणं, फांदी ठेवणं अशा गोष्टी करण्यापेक्षा सजीव चलत जी वृक्ष आमच्याकडे मोठे आहेत, आज 35 ते 40 फूट त्यांची हाईट आहे, अशा वृक्षांच्या सानिध्यात जर तुम्ही राहिला आणि परिक्रमा जर तुम्ही केली तर तुम्हाला मिळणारा फायदा मला असं वाटेल सर्वात जास्त असेल, कारण हा तुमचा फायदा असणार आहे. प्रत्यक्ष अनुभव घेणं मला असं वाटतं हीच खात्री असणार आहे. तर तुम्ही जरूर बघा आणि परिक्रमा करून बघा. काका, आम्हाला जर नक्षत्र परिक्रमा करायची असेल तर आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा ना. काय त्याच्यामध्ये की आमच्याकडे अनेक कार्यक्रम आहेत आणि नक्षत्र परिक्रमावरती आमच्याकडे मोठा कार्यक्रम आहेच आहे. तुम्ही जर आमच्याशी संपर्क साधलात की तुम्हाला कधी यायचं आहे, काय यायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला आम्ही संपूर्ण माहिती देऊ. आम्ही तुम्हाला काय करायचं आहे हे पण तुम्हाला आम्ही नक्की सांगू, ज्याच्यामुळे तुम्हाला त्यात फायदा होईल. याच्यामध्ये अनेक दोष निवारण होतात असा आमचा एक अनुभव आहे. तुम्ही तो अनुभव घ्या, पण तुम्ही तिथं आल्याशिवाय किंवा आमच्याशी संपर्क साधल्याशिवाय आम्हाला काही कळणार नाही. पण हे सगळं करत असताना तुमची पत्रिका मात्र जरूर आणायला विसरू नका, किंवा फोनवर सुद्धा आम्हाला सांगताना तुमचं नक्षत्र कुठलं आहे याबद्दल नक्कीच माहिती द्या आम्हाला, जेणेकरून आम्हाला तुम्हाला खूप आणखीन जवळ साधता येईल आणि मदतही करता येईल की ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. तर भेटूया आपण आमच्या नक्षत्रवनात. आल्यानंतर आमची झाडं तुमची काळजी घेणारच आहेत, म्हणजे आम्ही तर घेऊच, पण बघा आमची झाडं, निसर्ग तुमची कशी काळजी घेतो ते. भेटूया. मंडळी, ओम स्वामी समर्थ साधना केंद्रातील संस्कारित राशी नक्षत्रवनाची परिक्रमा केल्यानं होणारे लाभ आज आपण ऐकलेच. तुमच्या पत्रिकेतील दोष किंवा वास्तूतील दोष किंवा तणाव, नैराश्यासारख्या अनेक त्रासांचा प्रभाव कमी करण्यासाठी या वृक्ष परिक्रमेचा लाभ तुम्ही सहज घेऊ शकता. या परिक्रमेबरोबरच तुमच्यातील जीवन ऊर्जा वाढावी यासाठी तुमच्याकडून विशेष हवनविधी आणि साधनाही करून घेतल्या जाणार आहेत. तुम्हालाही सोपी, सरळ पण अत्यंत प्रभावी नक्षत्र परिक्रमा करायची असेल तर आम्हाला या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. कारण ज्या निसर्गाच्या कुशीत आपण जन्म घेतो त्याच निसर्गाच्या कुशीत आपल्या सगळ्या दोषांचेही निवारण करण्याची शक्ती आहे. भेटूया पुढल्या रविवारी नवीन माहितीसह. स्वामी ओम.